नमस्कार. आज आपण पाहणार आहोत उरलेल्या भाताचा एक छान उपयोग. हा माझा उरलेला भात आहे. तर ह्या भातापासून आपण एक टेस्टी रेसिपी बनवणार आहोत किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो की फोडणीचा भात बनवणार आहोत. उरलेला भात खायचा सर्वांच्या जीवावर येतो. तर आपण मी सांगितलेल्या पद्धतीने एकदा असा फोडणीचा भात नक्कीच बनवून पहा. तो सर्वांना नक्कीच आवडेल. तर मग आता बनवूया आपण फोडणीचा भात. गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे. त्या पॅन मध्ये 1 चमचा मी तेल टाकलेला आहे. आता ह्या तेलामध्ये आपण शेंगदाणे टाकणार आहोत. खमंग परतून घेऊ आपण त्याला तेलामध्ये. या तेलामध्ये शेंगदाणे परतून झाले की आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकणार आहोत. मोहरी तडतडायला लागली की अर्धा चमचा जिरे टाकणार आहोत. ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि जिरेही तडतडायला लागले की आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा तोही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा. खरपूस रंगावर कांदा चांगला परतून घ्यायचा. लाल किंवा त्याला एकदम काळा करायचा नाही. खरपूस रंगावर कांदा परतून घेतला आपण की आता आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या. हिरव्या मिरच्या आपल्या आवश्यकतेनुसार टाकायच्या. पुन्हा परत हे व्यवस्थित परतून घ्यायचं. मिरच्याही चांगल्या परतल्या गेल्या की आपण त्याच्यामध्ये कढीपत्त्याची आपल्याला 5-6 पाने टाकायची आणि त्याच्यानंतर आपण ही कोथिंबीरही त्याच्यामध्ये मिसळणार आहोत आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं सगळं. गॅसची फ्लेम आता मध्यम करायची. आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहोत. हे सगळं आपण व्यवस्थित मिसळून घ्यायचंय. गॅसची फ्लेम आपण एकदम कमी केलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हा उरलेला भात मिक्स करणार आहोत. आता आपण हे सर्व मिसळून घेऊया. हे मिसळायच्या वेळेस आपण गॅसची फ्लेम पुन्हा परत फुल करायची आणि सर्व व्यवस्थित मिसळून घ्यायचं. एकदा का ही तुम्ही रेसिपी केली की तुम्हाला ही नेहमीच करावी वाटेल. हा फोडणीचा भात पूर्ण मिसळून झालेला आहे. गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे. असा हा फोडणीचा भात खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर आपण गॅस बंद करूया. फोडणीचा भात तयार झालेला आहे. पहा किती गरम गरम वाफा निघते त्याच्यातून. तर त्याच्यावरती थोडेसे टोमॅटोचे काप टाकणार आहोत. त्याच्यानंतर थोडासा कांदा आणि थोडीशी कोथिंबीर, हे थोडंसं फरसाण. फोडणीचा भात तयार झालेला आहे. आपणही मी सांगितलेली रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. या तर मग फोडणीचा भात खायला.